मंडळी, राज्यात महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीला आता अवघे काही तास उरले आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड झालेले, किंबहुना एकमताने निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे गेल्या 10-11 वर्षात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचंही स्पष्ट केलंय. पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या नव्या सरकारमधल्या भूमिकेबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. राज्य मंत्रिमंडळात आपण सहभागी होणार की नाही याबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं होतं. पण रात्रीचे आता 11 वाजून गेलेत, तरीही शिंदेंच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. पण विशेष म्हणजे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिवसभरात 2 वेळा शिंदेंची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसल्याची माहिती आहे. त्याचवेळी शपथविधीची वेळ जवळ येत असल्यानं शिंदेंचे आमदारही त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावं असा आग्रह धरतायत. पण त्यानंतरही शिंदे हे उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पण या शपथविधीला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे दोघंही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या या भूमिकेविषयी राजकीय निरीक्षकांना मात्र आश्चर्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य मंत्रिमंडळात सहभागी होण्याच्या केलेल्या विनंतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपण संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं होतं. पाहुयात महायुतीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिंदे नेमकं काय म्हणाले होते. अरे बाबा, ते सांगितलं ना, संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो. मला ते एकदमच पाहिजे. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे, सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू ना, देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना आपण एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याचं सांगितलं. ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेना आमदारांची शिंदेंसोबत वर्षावर बैठक झाली. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं असा आग्रह आमदारांनी धरल्याचं समजतं. मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे. त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलेली विनंती आता पाहिलीत आपण. पण आता पाहूयात एकनाथ शिंदेंनी राज्य मंत्रिमंडळात सहभागी व्हावं असा आग्रह त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी कसा धरला. आम्ही तर त्यांना विनंती केलेली आहे की तुम्हाला सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री पद जरी असलं तरी आपल्याला एक महत्त्वाची भूमिका ही तुम्हाला वठवावं लागणार आहे. तुम्ही पक्षाचे आमचे प्रमुख आहात, तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही निवडणूक लढवलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही असणं गरजेचं आहे. तुमचा एक काही जरी असला तर तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असणं गरजेचं आहे. म्हणून ते स्वीकारतील अशी आमची इच्छा आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्रीपद घेतलं पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी जे काही उपक्रम सुरू केलेले आहेत ते सातत्यानं चालू ठेवण्यासाठी त्यांनी सरकारमध्ये राहून काही निर्णय घेतले पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका एकनाथ शिंदेसाहेब मान्य करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबच असतील हा आमचा विश्वास आहे. आणि एवढ्या सगळ्या मंडळींनी विनंती केल्यानंतरही एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही याबाबतचा संभ्रम एकीकडे कायम आहे. आणि त्याच मुद्द्याला धरून बोलताना अजित पवारांनी मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, त्यांचं माहीत नाही असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आप और अजीत पवार साहब भी कल डिप्टी पद की शपथ लेंगे. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ शाम है ना. तक उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. मैं रुकने वाला हूँ. दादा को
दादा को नहीं, अरे भाई दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता. आता पुढं 5 वर्ष आता ठेवणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.